वाघाव संघाचा 12वा खेळाडू आलाय. कडू संघाला विनंती आहे आपला या ठिकाणी 12वा प्लेयर पाठवायचा आहे. ओके, धन्यवाद कुलदीप सर. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून सहर्षाचं स्वागत. देश धर्म पर मिटने वाला शेर सिवा का जावा था, परम प्रतापी महापराक्रमी एक ही शंभू राजा था. दोनों हाथ कटे शंभू के, दोनों पैर कटे शंभू के, पर सर कभी झुका नहीं, ये तो मेरा प्यारा ही शंभू राजा ही था. आजपासून खऱ्या अर्थानं शंभू राजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास दिवस अर्थातच छत्रपती संभाजी महाराजांना अगदी मुघलांनी हाल हाल करून 40 दिवस वेतनांच्या वेढ्यामध्ये गुंतवलं होतं. हाल हाल करून अक्षरशः आपल्या महाराजांची हत्या केली. त्यांच्या स्मृतीस इथे प्रथमतः विनम्र अभिवादन. बलिदान मास आजपासून सुरू होतोय. आजचा बलिदान मास दिवस क्रमांक 1 आहे आणि या स्पर्धेचा दिवस क्रमांक 3 आहे. पहिली मॅच, पहिला सामना इथे मात्र मैदानाच्या मध्ये सुरू होतोय. एका बाजूने कडूस किनारा, त्यांच्या विरोधामध्ये सुपरस्टार क्रिकेट क्लब वाघाव या टीमचे संघमालक जे मात्र असणार आहेत उद्योजक किरण शेठ गायकवाड यांच्या मालकीचा संघ इथे मात्र आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला भेटणार आहे. 5 षटकांची मॅच. डीपी सर आम्हाला कळवतील. लेट्स प्ले. भन्नाट वेग, पहिलाच बॉल कार्तिक नवले यांचा होता. ललित मुसळेसाठी अनुभवी खेळाडू आहे. सातत्याने जर पाहिलं तर खेड तालुक्यातील कडूस गावाला बिलॉंग करत खेड तालुक्यासाठी कित्येक काळ टेनिस क्रिकेटची सेवा या खेळाडूने केलेली आहे. ललित मुसळे ऑन फायर होतोय. जास्त वेळ तुम्ही त्याला थांबवू शकत नाही आणि तिकडे जर पाहिलं तर फटका खेळला होता. मिस टाइम स्ट्रोक जेल झालाय फलंदाज या चेंडूवरती. ललित मुसळे बाद. मुसळेच्या माध्यमातून देखील मात्र डगआउटला परततोय. नवीन फलंदाज न्यू बॅटर अगदीच जर पाहिलं तर मैदानाच्या मध्ये दाखल होईल. आकाशला इथे मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. एका बाजूने आकाश, दुसऱ्या बाजूने आपण दत्ताला देखील मात्र मैदानाच्या मध्ये पाहतोय. आकाश इथे मात्र मैदानाच्या मध्ये काय करेल तर दुसऱ्या बाजूने डी फॉर डेंजरस दत्ताला देखील मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. तर समोरनं खेड तालुक्यातील वाहगाव गावचे सुपुत्र, एक युवा गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाची चर्चा सध्या स्थितीमध्ये तालुक्यामध्ये चालू आहे, अर्थातच तो गोलंदाज कार्तिक नवले इथे मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहे. मुख्य पंतांच्या उजव्या बाजूनं राईट हँड ओव्हर दी विकेट. फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षण अतुल गोपाळे यांच्याकडनं खराब होताना आपण देखील पाहतोय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं. तिकडे दरम्यान एक सिंगल जी मात्र पूर्ण केली जाणार आहे. एका सिंगलच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये वाढेल. धावफलकावरती स्कोर कार्डवरती अकाउंट खातं जे आहे ते मात्र ओपन झालेलं आहे. एक धाव धावफलकावरती, एक गडी बाद. कडूस किनारा
या टीमला देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका देखील मात्र खेळलाय चांगल्या पद्धतीने. तिकडे शॉर्ट मिड ऑन झोनमध्ये पॉवर प्लेच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक देखील स्वतः ममतेश नवले आहेत. चेंडूला मात्र त्यांनी कव्हर केलं, फिल्ड केलं. कुठलीही धाव तिथे मात्र येणार नाही या आधीच्या चेंडूवरती. वेगवान चेंडू फुलटॉस, चांगला समाचार. मिड विकेटला दिनेश नवलेच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पार. डी फॉर डेंजरस, दत्ताच्या बॅटमधनं षटकार. चेंडूवरती इथे षटकार देखील आलाय, परंतु आता चेक केलं जाईल चेंडू भीमार असणार आहे की नाही. टीव्ही अंपायर देखील इकडे बिझी होत आहेत. सगरजी गोपाळे सर आहेत. वरुण सर 2 मिनिटं तुम्ही इकडे या पटकन. चला अगदी स्वतः आता पंच देखील येत आहेत. चेक केलं जाईल नक्की डिसिजन काय असेल. योग्य तो डिसिजन अंपायर देतील. जो डिसिजन येईल तो मात्र दोन्ही संघांना इथे मात्र मान्य करावा लागेल. फेअर डिलिव्हरी. फक्त ह्या चेंडूवरती आता 6च धावा असणार आहे. जो इथे बिमरसाठी आपण चेंडू चेक केला होता तो मात्र इथे फेअर आलाय. अर्थातच आताच्या फक्त 6 धावा. 6 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढील. धावफलकावरती धावा तब्बल 7 धावा धावफलकावरती आहेत. डी फॉर डेंजरस. दत्ताच्या बॅटमधनं काय पॉवरफुल हिटिंग, हाय हिटिंग फटका आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. धावफलक वाढलेला आहे. कार्तिक नवले पुन्हा एकदा तयार. यावेळेस इथे मात्र ओव्हरपिच चेंडू. फटका चांगला आहे. चेंडू तिकडे जाऊन पोहोचेल. कॅमेरामॅनला मानवंदना देत सीमा पार. स्मृती चषकाचा हा चौकार. 4 धावा. मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढेल. धावफलकावरती धावा. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहिल्या तर तब्बल 11 धावा ज्या मात्र धावफलकावरती असणार आहेत. पहिलं षटक कार्तिक नवलेचं संपलंय. षटक क्रमांक देखील मात्र 2 ला सुरुवात होईल. गोलंदाजच्या ट्रॅक वरती पुन्हा एकदा वाघावला बिलॉंग करणारा एक युवा खेळाडू म्हणून अनेक फेमस ऑलराऊंडर म्हणून खेड तालुक्यामध्ये सध्याच्या घडीला ज्या नावाची चर्चा सुरू आहे तो आकाश नवले इथे मात्र गोलंदाजच्या ट्रॅक वरती. तर दुसऱ्या बाजूने आकाश पितांबरे. यावेळेस इथे जर पाहिलं तर अक्रॉस दी बॅट फटका मात्र खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. अगदी सुरुवातीला हाफ पिच क्रिकेटमधनं आकाश पितांबरेनं खेड तालुका टेनिस क्रिकेटला प्रभावित केलं आणि तदनंतर अगदी फुल पिच क्रिकेटमध्ये देखील आपल्या नावाचा डंका सातत्याने या खेळाडूंना जिवंत ठेवलाय. परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट, अक्रॉस दी बॅट.
फटका खेळलाय वरुण सर आम्हाला कळवतायत. चरण षटकार. मध्ये वाढेल धावफलकावरती आणि स्कोर कार्ड वरती आकडे जर आपण पाहिले तर तब्बल 17 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर मैदानाच्या मध्ये दुसरं मार्गस्थ आहे. आकाश पितांबरे पुन्हा एकदा तयार. पुढे सरसावत पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक देखील तिकडे मात्र तैनात असतील. स्वतः तिकडे किरण नवले आहेत. चेंडूला मात्र फील्ड केलं. दरम्यान त्या चेंडूवरती एक चांगला थ्रो देखील मात्र आपण पाहिला. एक धाव येणार आहे. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये वाढील. धावफलकावरती धावा तब्बल 18 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. 18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक इथे दुसरं मार्गस्थ आहे. P2च्या षटकाला इथे मात्र केव्हा सुरुवात झालेली आहे. पॉवर प्लेचं षटक नंबर 2 इथे मार्गस्थ आहे. स्विच हिट पुन्हा एकदा चेंडू बाकवटला सीमारेषा पार. 4 धावेसाठी दणदणीत सनसनीत चौकार. प्रज्वलजी जुन्नरकर, आकाश भाऊ शिंदे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनापासून स्वागत. अंबोली भूषण, गणेश भाऊ केदारी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. मनापासून स्वागत. वा भाई वा, काय सुंदर चेंडू इथे मात्र पेश केलाय. पूर्णपणे थांबवलेला आहे दत्ता यांना. दत्ताच्या बॅटमधनं आपण स्वप्नील सर या आधीच्या षटकामध्ये या षटकामध्ये चांगले फटके पाहिलेले आहेत, परंतु इथे थांबवलेला आहे. कमबॅक करणारा चेंडू आपण इथे मात्र पाहिलाय. धावफलकावरती धावा इथे 22 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक इथे दुसरं मार्गस्थ आहे. स्मृती चषक, स्मृती करंडकाला देखील मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. डे नंबर 3 मध्ये, दिवस क्रमांक 3 मध्ये स्विच हिटचा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा इथे डॉट बॉल आपण पाहिलाय. षटक संपेल. आकाश नवले यांचं दुसरं. 2 षटकं संपली. कडूस किनारा हा संघ इथे जाऊन पोहोचेल. एक गडी बाद. धावफलकावरती धावा 22 धावा. मात्र मैदानाच्या मध्ये आता 3 ला सुरुवात होणार आहे. गोलंदाजच्या ट्रॅकवरती, गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा वाघोला बिलॉंग करणारा आणि या सीझन मध्ये अगदी ज्या गोलंदाजाला भन्नाट फॉर्म मध्ये आपण पाहिलं तो गोलंदाज महाराष्ट्र पोलीस खवरम नवले इथे मात्र मैदानाच्या मध्ये असणार आहे. गोलंदाजच्या ट्रॅकवरती बॅटिंग मार्कवरती बॅटर देखील आहेत. अक्रॉस दी बॅट फटका खेळायचा होता, परंतु इथे जास्तीचा संपर्क, जास्त काळ इथे बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला भेटला नाही. बॅकवर्टला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. थ्रो खराब आणि जिथे फक्त एक धाव येणं गरजेचं होतं तिथे आताच्या बाईच्या माध्यमातून किती धावा आल्या तर 3 धावा. म्हणजे 3 धाव्याने धावफलक वाढेल. 3 धाव्याने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर तब्बल 25 धावा धावफलकावरती. दत्ता आणि आकाश ही जोडी मात्र मैदानावरती आहे. अगदी जर पाहिलं तर बॅटिंग क्रीज वरती या दोन्ही फलंदाजांना आपण मात्र पाहतोय. चांगली बॅटिंग, चांगली फलंदाजी या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून
इथे मात्र केली जात आहे. स्मृती चषक स्मृती करंडकाचा हा देखणा सोहळा आपण आंबोली गावामध्ये पाहतोय. स्वर्गीय जायबाई क्रीडा संकुलन आंबोलीच्या या मैदानावरती. थोडासा बाउन्सर लेनचा चेंडू होता, पुढे सरसावत. इथे मात्र फटका खेळायचा होता परंतु संपर्क झाला नाही बॅट आणि बॉलचा. इथे मात्र चेंडू डॉट आलाय. धावफलक स्थिर आहे. धावफलकावरती धावा तब्बल 25 धावा च्या मात्र धावफलकावरती असतील. 25 रन ऑन स्कोर कार्ड. धावफलक स्थिर होतं. पुन्हा एकदा धावफलकाला चालना देण्याचं काम केलं जाणार आहे. लॉंग ऑफला एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक देखील मात्र तिकडे तैनात आहेत. चेंडूला फील्ड केलं कार्तिक नवलेनं तिकडे. आणि एक चांगला थ्रो देखील आपल्याला तिकडे त्याच्या माध्यमातून पाहायला भेटला. एक सिंगल देखील मात्र येणार आहे. हर्ष खंडागले देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनापासून त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असणार आहे. धावफलकावरती धावा आहेत 26 धावा ज्या मात्र धावफलकावरती. आंबोलीचे ही सुसज्ज मैदान, आकर्षक बाउंड्री लाईन, मंडप व्यवस्था आकर्षक आहे. प्रोलिंगच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा आपण लाईव्ह दाखवतोय. मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकल, आकर्षक ट्रॉफीज आहेत. इथे बसलेल्या प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक प्रेक्षकाला वाटत असेल ही ट्रॉफी आम्हीच घेऊन जाणार, परंतु तसं होणार नाही कारण 5 दिवस त्याचसाठी संघर्ष चालू आहे. आकर्षक कॉमेंटेटर, ऑफिशियली पंच, या सर्व गोष्टींचा ताळमेळ, सुंदर आयोजन आणि नियोजन आणि त्यामागचा उद्देश इथे एक चांगलं व्यासपीठ खेळाडूंसाठी इथे मात्र आयोजकांनी निर्माण केलेलं आहे. आणि त्याच माध्यमातून स्मृती करंडक स्मृती चषक ही स्पर्धा इथे मात्र संपन्न होतीये. बॅटिंग लाईनवरती, बॅटिंग मार्कवरती इथे मात्र बॅटर तयार, गोलंदाज देखील तयार आहेत. भन्नाट वेग, तिखट मारा, बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकत नाही. अजून एक डॉट बॉल इथे मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहिलाय. थांबावं लागेल. धावफलकावरती धावा स्थिर आहेत. धावफलकावरती धावा 28 धावा, 28 रन ऑन स्कोर कार्ड. 28 धावा धावफलकावरती आहेत. पहिली मॅच आणि पहिल्या मॅच मधील पहिली इनिंग इथे मात्र मैदानाच्या मध्ये संपन्न होतीये. वा, व्हेरी डेंजरस. काय जबरदस्त फटका आहे, फुल पॉवरफुल. इथे टायमिंग साधलं, वेळ आली आणि वेळ आल्यानंतर इथे योग्य टप्प्यावरती चेंडू आला आणि बॅटवरती घेतलाय. दत्ताच्या बॅटमधनं डेंजरस फटका आपण पाहिलाय. षटकार. काय जबरदस्त फटका होता. षटकाराच्या मदतीने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 34 धावा आणि वैयक्तिक इथे दत्ता 21 या अंकावरती घेतोय. जबरदस्त बॅटिंग. कावराम नवलेवरती इथे आक्रमण चढवलं जाते. महाराष्ट्र पोलीस गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहे. बॅटिंग लाईन मध्ये बॅटर देखील तयार. यावेळेस इथे जसा पुन्हा बॅटवरती आला तसा पुन्हा खेळून काढलाय. फाईन लेगला चौकार, 4 धावा. स्पर्धेच्या आयोजनामध्ये देखील ज्यांचा खारीचा वाटा आहे, हॉटेल मावळ दरबारचे सर्वा आमचे जिवलक सहकारी मित्र कुमार अतुल भाऊ शिंदे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील पुन्हा एकदा धर्मवीर संभाजीराजे युवा मंचाच्या वतीने स्मृती चषकामध्ये मनपूर्वक मनापासून सहर्षाचं स्वागत. तीन षटकांचा खेळ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. षटक क्रमांक देखील मात्र 4 ला पुन्हा एकदा सुरुवात होईल. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन कार्तिक नवले तयार. पहा किती जबरदस्त चेंडू पेश केला होता. यॉर्कर लाईनचा चेंडू होता. विशेष करून अगदी 2 पायांच्या मधोमध इथे चेंडूला पेश केलं होतं. चांगला फटका. त्याचबरोबरीनं इथे मात्र साज बाज ताज
कार्तिक नवलेच्या पहिल्याच बॉलवरती इथे 3 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. जिथे ह्या मैदानावरती जर आउटफील्डला चेंडू गेला तर 3 धावा होता स्वप्नील सर, परंतु इथे समोर चेंडू खेळून काढला आणि तिथे अगदी क्षेत्ररक्षकाच्या व्यवस्थित हातामध्ये देखील चेंडू आला आणि दरम्यान 3 धावा देखील इथे चांगल्या पद्धतीने पळून पूर्ण केल्या. गुड रन बिटवीन द विकेट. 3 धाव्याने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढेल. धावफलकावरती आकडे देखील चेंज होतील. 41 धावा ज्या मात्र धावफलकावरती फुलटॉस चेंडू समाचार घेतलाय. मैदानाच्या आतमध्ये उठल्यात अग्नीच्या ज्वाळा. डी फॉर डेंजरस. दत्ताच्या बाटमधनं ह्या 6 धावा. षटकार. जबरदस्त प्रहार इथे मात्र आपण दत्ताच्या पाठमधनं पाहिलाय. धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा. स्कोरकार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर तब्बल 47 धावा धावफलकावरती. काय जबरदस्त इथे मात्र फटकेबाजी मात्र दत्ता करतोय मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिकरित्या देखील चांगलं कौशल्य दाखवतोय, परंतु वैयक्तिकरित्या चांगलं कौशल्य दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये संघासाठी देखील सांघिकरित्या इथे एक चांगला खेळ दत्ता मात्र करून दाखवतोय. त्याच्या जोडीला आपण आकाश पितांबरेला देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कडूस किनारा 11 या टीमकडनं. त्यावेळेस इथे मात्र फटका प्रतिम. तिकडे काव कॉर्नरला दिनेश नवले. इथे मात्र डाऊन दी बॉल होतोय. टिपलाई झेल. फलंदाज या चेंडूवरती होईल फेल. दत्ता इथे मात्र या चेंडू ते जर पाहिलं तर नवीन फलंदाज न्यू बॅटर देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये आता दत्ताची जागा घेण्यासाठी मैदानावरती दाखल होतोय. मिस्टर 360 या नावानं ज्या खेळाडूची ओळख राहिली खेड तालुक्यामध्ये, खेड तालुक्यातील कडूस गावाला पडलेलं एक गोड स्वप्न अर्थातच कुलदीप धायबर यांना देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. अगदी व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना अगदी मुंबई परिसरामध्ये देखील आपण कुलदीपला पाहिलं. तदनंतर हमराज मृत्युंजय या टीममध्ये खेळताना देखील आपण त्याला पाहिलं आणि इथे काय घडलंय त्याच कुलदीप धायबरला इथे मैदानाच्या आतमध्ये जीवदान भेटलंय. जे कित्येक काळ अगदी आमचे शरदराव आहेत असताना शरदरावांच्या बरोबर या आंबोली गावासाठी देखील एक चांगला क्रिकेट या कुलदीपनं खेळलेला आहे आणि आज स्वतःच्या गावासाठी तो इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. एक चांगला चेंडू मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. बॅट आणि बॉलचा संपर्क तिकडे मात्र पाहायला भेटला नाही. षटक क्रमांक 4 ला देखील मात्र आपण पाहतोय धावफलकावरती धावा आहेत. तब्बल 47 धावा धावफलकावरती स्वप्नीलजी शिंदे सर आहेत आमच्या समवेत. चांगलं गुणलेखन, अचूक असं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून इथे केलं जात आहे. फटका प्रतिम. कुलदीप धायबर ऑन फायर. चेंडू डीप मिड विकेटला सीमा पार. 6 धावेसाठी षटकार. बालेबंधू रोहितजी नवले, प्रवीणजी पोंभाले यांनी देखील एक चांगला असा आवाज या स्पर्धेला दिलेला आहे. अगदी जर पाहिलं तर डीजे ऑपरेटर रोहित देखील आहेत. त्यांना देखील आम्ही मनापासून धन्यवाद देईल. धावफलकावरती धावा आहेत 53 धावा. 6 मात्र धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ संपलाय. षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये आता 5 ला सुरुवात होईल. डेथ ओव्हर स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाज इथे मात्र गोलंदाजच्या ट्रॅकवरती असणार आहे. यश
अर्थातच गोल्डन इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नो बॉल इथे मात्र पंचांनी घोषित केलेला आहे यश अर्थातच गोल्डन या गोलंदाजाला इथे मात्र आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय नो बॉल आला अतिरिक्त धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये वाढलंय धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 54 धावा च्या मात्र धावफलकावरती आहेत यानंतरचा चेंडू इथे मात्र फ्रीट असणार आहे आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 16चा अवलंब इथे मात्र पंचांनी केलाय 16व्या नियमामध्ये हा चेंडू बसवला होता या आधीचा चेंडू नो बॉल फ्रीट चेंडू संधीचं सोनं करता आलं नाही आकाश यांना आणि तिकडे फ्रीट बॉलवरती धावबादच्या स्वरूपामध्ये विकेट येत आहे फलंदाज या चेंडूवरती धावबाद नवीन फलंदाज न्यू बॅटर देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये आकाशची जागा घेण्यासाठी गोरख देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे कुलदीप दायबरचा झेल सुटल्यानंतर अगदी त्याच्या बॅटमधनं देखील एक मोठा फटका इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय गोरख आलेत अगदी आकाशची जागा घेण्यासाठी मैदानावरती समोरनं पुन्हा एकदा यश अर्थातच गोल्डन युवा गोलंदाज वाघावचा इथे ट्रॅकवरती आहे वेगवान चेंडू गतिमान चेंडू बॅट आणि बॉलचा तिकडे मात्र संपर्क देखील पाहायला भेटला नाही अजून एक डॉट बॉल येणार आहे षटक क्रमांक इथे 5वा मार्गस्थ आहे सुपरस्टार क्रिकेट क्लब वाघाव किरण शेठ गायकवाड यांच्या मालकीचा संघ इथे मात्र आज क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पाहायला भेटतोय दुसऱ्या बाजूने किनारा कडूस या टीमला देखील मात्र आपण पाहतोय पुढे सरसावत हा फटका देखील मात्र स्क्वेअर लेगला खेळायचा होता स्क्वेअर लेग फाईन लेगला खेळायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही तिकडे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल आपण पाहिलाय लागोपाठचे 3 बॉल डॉट पहिला नो बॉल इथे स्वप्नील सर जरूर आला परंतु त्यानंतर किती सुंदर कमबॅक इथे मात्र गोलंदाजाने केलेला आहे सुंदर गोलंदाजी करतोय इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा पंच कळवणार आहेत व्हाईट बॉल अतिरिक्त धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल पंचांचे दोन्ही हात समांतर धावा येथील अवांतर अवांतर धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढलं धावफलकावरती धावा 55 धावा ज्या मात्र धावफलकावरती तब्बल 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धर्मवीर संभाजीराजे युवा मंच आयोजित खऱ्या अर्थानं स्वर्गीय सरपंच शरद भाऊ शिंदे स्वर्गीय हिराबाई काडोके स्मृती करंडक स्मृती चषक आपण मात्र या आंबोली गावामध्ये पाहतोय दिवस क्रमांक 3 मधील पहिली मॅच आहे नॉकआउट पद्धतीने डॉ ऑर डाय पद्धतीने आजचा दिवस देखील मात्र आपण इथेच संपन्न करणार आहोत मिड विकेटला चांगला फटका जरूर आला होता एक चांगला थ्रो देखील मात्र आपण तिकडे पाहिलाय तिकडे त्या चेंडूवरती 2 धावा 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढले धावफलकावरती धावा तब्बल 57 धावा ज्या मात्र धावफलकावरती कुलदीप धायबर इथे मात्र पुन्हा एकदा तयार गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण गोल्डन यश यांना देखील पाहतोय वाघावला बिलॉंग करतो सातत्याने जर पाहिलं तर युवा गोलंदाजांना संधी देण्याचं काम कित्येक काळापासून कित्येक वर्षानुवर्ष या वाघाव संघानं इथे मात्र केलेलं आहे आज देखील एका नवख्या गोलंदाजाला संधी दिली संधीचं सोनं त्यानं मात्र या षटकामध्ये जरूर केलं परंतु शेवटचा इथे जर पाहिलं तर हा चेंडू इथे थोडासा खराब पाहायला भेटला आणि त्याचा समाचार इथे षटकार 6 धावा आलेली आहे म्हणजे षटकार देखील मात्र आपण मैदानामध्ये पाहिला आहे कुलदीप धायबरच्या बॅटमधनं धावफलक पुन्हा एकदा वाढलं धावफलकावरती धावा तब्बल 63 धावा धावफलकावरती
63 रन ऑन स्कोर कार्ड. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा वाईट बॉल असणार आहे. चेंडू मात्र इथे खराब आलाय. अतिरिक्त धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा इथे वाढल्या जातील एका अंकानं. 64 धावा धावफलकावरती. यावेळेस इथे लोवर चेंडू गुठीला डेक और तमाशा देख. काय सुंदर क्लास कुलदीप धायबरचा आपण पाहिलाय. चरण षटकार. आणि त्याचबरोबरीनं इथे मात्र इनिंग देखील संपेल. पहिल्या 5 षटकांचा खेळ इथे मात्र संपला. या षटकामध्ये यश गोल्डननं 17 धावा खर्च केल्या आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर किनारा कडूस 11 हा संघ इथे जाऊन पोहोचला. तब्बल 70 अंकावरती. विजयासाठी सुपरस्टार वाघाव संघमालक किरण शेठ गायकवाड उद्योजक साहेबांच्या मालकीच्या टीमला इथे मात्र बनवाव्या लागतील. तब्बल 30 बॉलमध्ये 71 धावा 71 रन. चला आता विनंती असेल खेळपट्टीचा ताबा घ्या. त्वरितच तुम्ही लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. तुम्हाला देखील 5 षटकांसाठी 22 मिनिटांचा टायमिंग आहे. दुसऱ्या बाजूने आता वाघाव टीमला देखील विनंती असेल तुमचे सलामीचे 2 बॅटर तुम्ही मात्र खेळपट्टीवरती पाठवा. वेळ वाचवणं इथे फार गरजेचं आहे कारण वेळ खूप कमी आहे. कमी वेळेमध्ये आपल्याला इथे जास्तीत जास्त मॅच संपूर्ण मॅच इथे मात्र कंप्लीटच करायच्या आहेत. 70 झाल्यात 71 बनवायच्यात. इनिंग ब्रेकमध्ये पुढील मॅचचा टॉस आपण व्यासपीठाच्या समोर संपन्न करतोय. यानंतरची एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला भेटेल. एका बाजूने दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुडी उद्योजक दिशा उद्योग समूहाचे सर्वा बाळासाहेबजी कडलक साहेबांच्या मालकीचा संघ एका बाजूने आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय सरपंच शरद भाऊ शिंदे स्वर्गीय हिराबाई काळोखे स्पोर्ट फाउंडेशन आंबोली या टीमला देखील मात्र आपण यानंतरच्या सामन्यामध्ये यानंतरच्या मॅचमध्ये पाहणार आहोत. दोन्ही टीम कॅप्टन या आपण टॉस नाणेफेकीचा कौल इथे मात्र संपन्न करतोय आणि नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी व्यासपीठाच्या समोर आमंत्रित करेल कोल्लम साहेब त्याचप्रमाणे प्रज्वल जुन्नरकर साहेब सचिन शिंदे अष्टपैलू खेळाडू आहेत. अगदी जर पाहिलं तर आकाशभाऊ शिंदे देखील आहेत. गणितदादा केदारे आहेत. हर्षभाऊ खंडागळे आहेत. सर्वांच्या शुभ असते आपण यानंतरच्या मॅचचा टॉस जो मात्र संपन्न करतोय. चला दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुरी टीम कॅप्टन या अंबोली टीम कॅप्टन सचिन आलेले आहेत. टॉस इथे मात्र आपण संपन्न करतोय. तिकडे मॅच सुरू होईल. 70 झाल्यात 71 बनवायच्यात आणि जशी मॅच सुरू होईल या 71 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील किंवा कशा प्रकारे इथे रोखल्या जातील याचं वृत्त ऐकण्यासाठी पुन्हा एकदा ह्याच गावचं भूषण अंबोली भूषण मायक्रोफोनवरती जॉईंट होत आहे गणेश केदारी सर. या सर आपलं स्वागत आहे. धन्यवाद. थँक्यू. हॅलो हॅलो वाघाव संघ आपले सलामीचे 2 सलामीवर पाठवायचे. धन्यवाद स्वप्नील. आपण पाहिले या ठिकाणी कडूस किनारा संघाने प्रथमतः फलंदाजी केली. 71 धावा त्या ठिकाणी बनवावे लागतील. वाघाव संघाला मैदानाच्या आतमध्ये 35 चेंडू टाकले जातील. बनवायच्या तब्बल 71 धावा. हर्ष खंडागळे आणि गणेश कोकणे कृपया थोडंसं सहकार्य करा. आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन थोडीशी प्रॅक्टिस करू शकता. सर्वांना बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू आणून देणाऱ्याला प्रत्येक चेंडू मागे 1 वडापाव.
सामन्याला मात्र या ठिकाणी सुरुवात होते. स्ट्राईक एंड वरती खेळतोय आकाश. नॉन स्ट्राईक एंड हे पा कडू संघ आणि वाघाव संघ आजच्या दिवसातील पहिली मॅच आहे. कंपल्सरी 12वा खेळाडू आपण या ठिकाणी पवेलियन कक्षामध्ये पाठवायचं आहे, अन्यथा 5 रन मायनस केले जातील. आज दिवसभर होणाऱ्या सर्व संघांना या ठिकाणी सूचना आहे. आपला 12वा खेळाडू कंपल्सरी या ठिकाणी पवेलियनमध्ये पाठवायचा आहे. स्कोर बुक लिहिताना ऑनलाईन टाईप करताना त्या ठिकाणी थोडीशी तकलीफ होते, आपणही सहकार्य करा, अन्यथा 5 रन मायनस केले जातील. अंबोली आणि साकोर्डी संघादरम्यान या ठिकाणी नाणेफेक उडवली जाते. यानंतर होणारा सामना आहे. हा चेंडू पहिला स्लोअर स्वरूपात काय होतंय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल होतोय की काय, पहिलाच बळी मैदानाच्या आतमध्ये पडतोय. वाघाव संघाचा संघ नायकाने त्या ठिकाणी टिपलेला टाकलेला चेंडू, सुरेख प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी कुलदीप करताना आपण पाहतोय. फलंदाजीसाठी ज्यावेळेस उतरला त्यावेळेस त्याची अफलातून शैलीमध्ये टाकलेले षटकार आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिले. त्यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये पहिल्या चेंडूवरती पहिला बळी या ठिकाणी मिळला गेलाय. कडूस किनारा यानंतर आपण पाहतोय फलंदाजी मार्कवरती दिनेश नवले, आकाश नवले आपलं खातही न खोलता पवेलियनचा रस्ता पकडलाय. स्लोअर स्वरूपात चेंडू लॉंग ऑफ कडे मारलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पाठमोरा फिरतोय. चेंडू सीमा रेषा ओलांडतोय. चौकार 4 धावा, रास्ते हे 4 के. तर 4 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा हलकीशी प्लेसमेंट त्या ठिकाणी झेलबाद होते की काय, थोडीशी चूक, या ठिकाणी मात्र जीवदान मिळते. दिनेश नवले याला केलेली प्लेसमेंट अंगलट येण्याचा प्रयत्न होता, असफल ठरलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये आणि जीवदान मिळाले गेले दिनेश नवले याला. तर पहिलं षटक आपण पाहिलं असेल कडूस किनारा संघाकडनं, तर 11 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. कुलदीप जायपर गोलंदाजी मार्कवरती सुरेख प्रकारची गोलंदाजी करताना आपण पाहतोय. 5 धावा, षटक क्रमांक पहिला मैदानामध्ये चालू आहे. गुडल्यात एष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. फर्निचर बँड क्लीम बोल्ड कार्तिक नवले याला सस्ता आणि मस्तामध्ये
पण पाहिलं पहिलं षटक काय सुरेख प्रकारे टाकलं जाते. या अगोदर प्रवीण सरांनी सांगले अनेक दिवस आंबोली संघासाठी हा खेळणारा गोलंदाज पुरेपूर या मैदानाचा काना आणि कोपरा ज्या गोलंदाजाला माहिती आहे तो कुलदीप. फलंदाजी मार्गवरती आपण पाहणार आहोत अतुल गोपाळे. पुन्हा एकदा स्लोअर स्वरूपात चेंडू टाकला जातोय. फसवे चेंडू आपल्या भात्यातून गर गर करून टाकले जात आहेत. निर्धाव चेंडू विकेटच्या स्वरूपात काढले जात आहेत. पहिलं षटक 2 गडी बाद झालेत. ब्लॉकल स्वरूपात चेंडू टाकला गेला. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला गेलाय. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये कुलदीप धायबर याचे संपले गेले. 5 धावा खर्च केल्या गेल्यात आणि 2 गडी बाद. 5 धावा वहागाव संघाची परिस्थिती येऊन ठेपली आहे. हनामारीचं पहिलं षटक या ठिकाणी संपले गेले. 5 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. त्याच्या मोबदल्यात 2 गडी बाद. 5 सुपरस्टार ग्रुप वहागाव संघ. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेतले हे दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन आले आकाश. हा चेंडू पा काय सुरेख टाकला गेला. एकटक नजरेने त्याकडे पंचाकडे पाहिलं जाते. निर्धाव चेंडू पहिलाच चेंडू मैदानामध्ये पडतोय. षटक क्रमांक 2. षटकामध्ये काहीतरी करावं लागेल. धाव फलक 5 आहे. चेंडू त्या ठिकाणी afटलाय. चेंडू उडवलाय. स्क्वेअर लेग चेंडू घेऊन 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहे. 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. एकेरी आणि दुहेरी रनाच्या साह्याने या ठिकाणी धावफलक हलवलं जाते. धावफलक होताना दिसते. 7 धावा. षटक क्रमांक 2 चालू आहे. हा चेंडू पहा पुन्हा एकदा स्क्वेअर लेग चेंडू घेऊन उडवला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल होतोय की काय. टिपलाय झेल. या ठिकाणी मात्र पाहिलं तर 7 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 चालू आहे. 3 गडी बाद. 7 धावा. तीन गडी बाद. 7 धावा. षटक क्रमांक 2 चालू आहे. ज्या वेळेस आपण पाहिलं कडूस किनारा या ठिकाणी फलंदाजी करत होता तर पहिल्या षटकात 11 धावा बनवल्या. त्यानंतरच्या दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 11 धावा बनवल्या होत्या. त्याच प्रकारची या ठिकाणी वहागाव संघाला फलंदाजी करावं लागेल. फलंदाजीसाठी येतोय महाराष्ट्र पोलीस काळूरामजी नवले. लागोपाठच्या 3 मॅच मध्ये 3 षटकार ठोकले काळूरामजी नवले यांनी. तर आकाश शिंदे यांच्याकडनं रोख 501 रुपयाचं पारितोषिक आहे. हा चेंडू पुन्हा एकदा आदळला आहे. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेत
वरती येऊन टेपलाय आकाश. लागोपाठचे 2 विकेट वहागाव संघाच्या ठिकाणी गेलेत. धावफलक आपण पाहिले तर 7 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पाठलाग केला जातोय 71 धावांचा. पॉवर प्लेतील हे दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ज्या षटकांमध्ये धावांचा पाऊस मैदानामध्ये पडायला हवाय पण त्या षटकामध्ये विकेटचं पतन होताना आपण पाहतोय. 7 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. जिद्द सोडू नका. सामना कधीही आणि कुठेही फिरू शकतो. किरण नवले याला झुंजावं लागेल. चेंडू हलकीशी कडा. या ठिकाणी मात्र लागोपाठचे 3 विकेट घेऊन गेलाय कडूस किनारा संघाचा गोलंदाज आकाश याने. अक्षय आपण पाहतोय फलंदाजी मार्क वरती. ज्या संघाचा संघनायक खणपे असतो ना त्या संघाचा शतरक्षक आणि गोलंदाजीमध्ये बहार येतो. या मोसमामध्ये आलेला आंब्याला बहार आणि आपण पाहतोय कडूस किनाऱ्याकडून चालू असलेली गोलंदाजी. काय सुरेख प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. चेंडू पुन्हा एकदा पहा. काय लेंथ आहे काय वेग आहे. चेंडू कुठे आणि कसा टाकला पाहिजे सिमेंट विकेट वरती याचा पुरेपूर अभ्यास या ठिकाणी कडूस किनारा हा संघ करताना करून आलाय की काय. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. 12 चेंडू बनवल्यात. 7 धावा आणि उर्वरित 18 चेंडू मध्ये बनवायच्यात तब्बल 64 धावा. फक्त आकाश याने 2 धावा खर्च केले गेल्यात आणि 3 विकेट घेतल्यात. त्यानंतर मात्र कडूस किनारा संघासाठी संघाचा संघनायक संघासाठी 3रं षटक घेऊन आलाय कुलदीप. अजूनही 64 धावा बनवायच्यात. काय सुरेख चेंडू टाकतोय. अचूक टप्पा आणि स्लोअर गोलंदाजी त्या ठिकाणी केली जाते. पहिलाच चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये मैदानाच्या आतमध्ये कुलदीप यांनी टाकला गेलाय. पुन्हा एकदा स्लोअर त्या ठिकाणी झेलबाद करण्याचा सुंदर संधी. क्षेत्ररक्षक फार लांबून आलाय. झेल टिपला गेलाय. दुसऱ्या चेंडूवरती पहिला गडी कुलदीपच्या. 2 गडी आतापर्यंत कुलदीप याने बाद केलेत. सुरेख गाणं लावलंय पहा. इथेच 1 साइड किंग आहे आम्ही. धाव फलक लागले 7 आणि गडी बाद केले 6. 6 बाद 7 धावा. षटक क्रमांक 3 चालू आहे. पत्त्याचा ताजमहाल बनवताना जसा ढासळतोय त्याच प्रकारे आपण पाहतोय वहागाव संघ एक एक करून ढासळताना आपण पाहतोय.
हा स्लोअर स्वरूपात चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली आलाय. झेल होतोय की काय आणि हा लागोपाठचा दुसरा झटका पुन्हा एकदा मिळतोय. तर 7 धावा 7 गडी बाद. षटक क्रमांक 3 चालू आहे. बॅट्समन नेम कुणाल. 7 धावा 7 गडी बाद. चला सामन्याला सुरुवात करायची. हा चेंडू पुन्हा एकदा उडवला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहे. चेंडू मात्र जात आहे सीमारेषा पार. पहिलाच दणदणीत आणि खणखणीत षटकार. अमोल. हा चेंडू पहा पुन्हा एकदा सुरेख प्रकारचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला गेला. पहिला चेंडूवरती घेतलेला समाचार. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी संघावरती अमोल याने घेतलेला समाचार. चौकाराच्या नंतरून निर्धाव चेंडू मैदानामध्ये टाकणे हीच तर खरी कला आहे. ब्लॉक खोल स्वरूपात पुन्हा एकदा चेंडू टाकला जातोय. निर्धाव चेंडू लागोपाठचे 2 मैदानाच्या आतमध्ये पडले गेलेत. धावफलक आपण पाहिलं. धावफलक लागले तब्बल 19 धावा. पुढे सरकावून मारण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये खेळला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र चुकी करत नाहीये. आपल्या संघाचा 1 आणि 1 रन वाचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. मंडळाचे अध्यक्ष आदरणीय निलेश गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय साहिल याला. सुरेख प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये कडूस किनारा संघाकडनं चालले. एका धावासाठी या ठिकाणी झुंजावं लागते वाहगाव संघाला. 21 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या आहेत. तुमच्या जीवासाठी हा चाललेला वळण आहे. 21 धावा स्कोर कार्ड वरती चालल्यात. 22 धावा.
पुन्हा एकदा व्हाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जाते. अवंतर धाव 1 मिळते. 71 धावांचा पाठलाग संघ येऊन ठेपलाय 23 धावांवरती. हा चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहतोय. एकटक नजरेने चेंडू जातोय सीमारेषा ओलांडून. षटकार 6 धावा. धावफलक लागले. तब्बल 29 धावा. अंतिम षटक मैदानामध्ये चालू आहे. साहिल आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. 29 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा अवंतर मिळते व्हाईटच्या स्वरूपामध्ये आणि हा 30 धावा व्हाईट चेंडू म्हणून घोषित केला गेलाय. शेवटच्या चेंडूमध्ये शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय थोडासा कडूस किनारा. संघ आपल्या गोलंदाजीच्या जो टप्पा आखला होता त्यामधून थोडासा भिरकटलाय की काय. पुन्हा एकदा पहा काय सुरेख प्रकारचा फटका मारला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल सुटला जातोय. 4 षटकांपर्यंत आपण पाहिला असेल जवळजवळ हा सामना कडूस संघाला वाटले की आपण जिंकलोय. त्यानंतर त्यांनी केलेले गोलंदाजीमध्ये बदल, क्षेत्ररक्षणामध्ये केलेला बदल. काय सुरेख चेंडू टाकला गेलाय. एकटक नजरेने त्या ठिकाणी फलंदाज गोलंदाजाकडे पाहतोय. निर्धाव चेंडू मैदानामध्ये पडला गेलाय. 31 धावा स्कोर कार्ड वरती. स्क्वेअर लेगच्या चेंडू डोक्यावरनं हुक केलाय. चेंडू जातोय. षटकार 6 धावा. सदतीस धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या आहेत. 8 गडी बाद 37 धावा 71 धावांचा पाठलाग करतोय. अंतिम चेंडू दे. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सदतीस धावा निश्चितच या ठिकाणी स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या आहेत. स्लोअर स्वरूपात चेंडू फसवा चेंडू आणि या ठिकाणी मात्र विजयी ठरतोय कडूस किनारा. हा संघ पराभूत संघाचं धर्मवीर संभाजीराजे युवा मंचाकडनं हार्दिक स्वागत.